आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि या प्रसिद्धीपत्रामध्ये उमेदवारांच्या निवडीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तर सविस्तर पद्धतीनं आपण काय माहिती दिलेली आहे यामध्ये पाहू. पहा, पवित्र पोर्टल मार्फत दिनांक 25/2/2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातीनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार सर्व सर्व पात्र उमेदवारांची निवडीसाठी जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे, ती जाहिरातीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या स्तरावर सुरू करण्यात आली होती. म्हणजेच निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी होऊन त्यानंतर निवड प्रक्रिया ही त्या स्तरावरून सुरू करण्यात आलेली होती. मात्र त्या दरम्यान भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्याच वेळी ज्यावेळी तुमच्या याद्या तयार केल्या त्यावेळी आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. म्हणजेच आचारसंहितेमुळे सर्व कार्यवाही ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबली. तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी कार्यालयाने शासनामार्फत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी फास्ट लवकरात लवकर निवड द्यावी यासाठी काय केले, न्यायालयामध्ये त्या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानंतर या संदर्भात निवडणूक आयोग याने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसेच शासनपत्र दिनांक 19/4/2024 रोजी कार्यालयास कळविण्यात आले आहे. म्हणजेच या ठिकाणी असं सांगण्यात आलेले आहे की निवडणूक आयोगाने जी काही शिफारस केली होती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्या ठिकाणी नियुक्ती संदर्भात कार्यवाही करा असं पत्र यांना शासनाकडून मिळालेलं आहे. किती 19/4/2024 म्हणजे याच्या कार्यालयाला कळलं आहे. कुणाकडून? निवडणूक आयोगाकडून. त्यानंतर पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस निवडणुकीची प्रक्रिया ही पूर्ण संपेल तात्काळ त्या ठिकाणी जेवढे काही शिक्षक पात्र उमेदवार आहेत सर्वांना त्या ठिकाणी निवडणूक जे आयोगाद्वारे सांगण्यात आलेले आहे त्यांचं पालन करून तुम्हाला त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना काय देण्यात येईल? निवड देण्यात येईल. मित्रांनो, ज्या जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झाली, त्या जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना इलेक्शन संपल्या नियुक्ती पत्र देण्यात येतील. तसेच